नमस्कार मंडळी, मी मिळा स्वरंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासोबत आहे मी कोकणातील दशावतार पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग वटसिद्ध नागनाथ हा नाट्यप्रयोग पहिल्यांदाच या ठिकाणी मला पाहायला मिळतोय। आणि या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून समृद्धी प्रतिष्ठान यांनी हा नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं होतं, जे झाडाप येथील उत्कृष्टरित्या सामाजिक कार्य बजावणारं अशा स्वरूपाचं एक प्रतिष्ठान ही मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे। त्यांनीच आयोजलेलं हे पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा हा नाट्यप्रयोग। आणि या नाट्यप्रयोगात या कलाकारांनी नेमक्या कोणकोणत्या भूमिका केल्या आहेत त्यातील काही क्षणचित्र दाखवण्याचा प्रयत्न आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे माझा सिंधुदुर्ग मिळा स्वरंग या यूट्यूब चॅनलवर। चला तर माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत असंच राहा। ब्राह्मण घरात जन्म झालेला हा नागनाथ गेली कित्येक वर्ष झाली विचाराच्या गावावर मनाच्या गावात निर्माण करते आणि विचार करता तो एकाच गोष्टीचा आता मोठा प्रसंग कुणीतरी महाराजांना म्हटले बालपणीचा काळ सुखाचा आणि त्याच बालकात समय आम्ही खेळ खेळण्याकरता करतो। वाहतुकीचे खेळ इतर मुलांचे खेळ खेळत होती तेच खेळ खेळण्याकरता आम्ही तत्पर व्हायचो, पण आमचे खेळ जरा वेगळ्या पद्धतीचे होते। प्रतिदिनी एकच खेळ आणि तो खेळ कोणता असेल छोटं छोटं जेवण बनायचं, खोट्या खोट्या पंक्ती म्हणायच्या, खोटी खोटी माणसं, खोटं खोटं अन्न एवढं नव्हे तर या साऱ्याच्या आधी खोटे खोटे ढेकर घेऊन आमचा खेळ संपला जायचा। आता तो प्रसंग नित्य नियमाने आम्ही खेळ खेळण्याकरता तयार व्हायचो। बरेच दिवस जोडले आणि एक दिवस अचानक झाला आम्हा सवंगड्यांच्या मध्यंतरी एक छोटू म्हणजे छोटा बालक आमच्यात मिसळला गेला, आमच्यात खेळ खेळला लागला। काही सवंगड्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी ओळखलं हा आमच्या गावातील नव्हे, याच्याकरता याला आमच्या खेळात समाविष्ट करून घेता येणार नाही, पण त्याच्या हाताला धरलं आणि कारण जरी तुम्ही सर्वत्र असलात तरी आज मी तुम्हाला सांगणार काय पण एका बालवयात असताना सवंगड्यासोबत आम्ही खेळ खेळायचो आणि आमचे खेळ कोणते असतील खोट्या गोष्टी, खोटी माणसं, खोटं अन्न आणि खोटे लेखक म्हणजे अन्न
चाललेलं होतं. पण त्याचा आणि तुझ्या विचारांचा काय संबंध? एक दिवस असा होता हे खेळ खेळत असताना एक लहान बालक तिथे आला. तो आमच्यातील नव्हता. आणि त्या बालकाला काय केलं? योग तुला दिलेला आहे, जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राच्या योगातून अन्नदानाचं क्षेत्र अन्नक्षेत्रातलं निवडावं लागेल. आणि अन्नदान करत असताना अन्नदान करत असताना जो कोणी शिजलेलं अन्न मला नकोय, मला कोरडा शिरा हवाय असं जो कोणी सांगेल तोच तुझा गुरु.
भक्तांचा उद्धार करावा, प्रत्येक भक्ताला वैकुंठ प्राप्त करून देण्यासाठी आतापर्यंतच्या भक्तांना दत्त माऊलीची भक्ती करण्यासाठी लागला. त्या भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्ही लागलो. पण जेव्हा माझ्या प्रश्नाचं तुझं दर्शन मला झालं, पण मनी कळलेला प्रश्न पडतात असा कोणता माझ्या अन्न किती वर्ष जन्माला दिला अन्न तिसरी कुणी नव्हे. अरे खोटं खोटं भोजन वाढण्यासाठी तुम्ही लग्न झाला, भातुकलीचे खेळ खेळण्यासाठी तुम्ही लग्न होत होता. पण त्या एका बंधूचा एका ब्राह्मणाचं विखारपण झालं आणि केवळ आपल्या काळात अन्नस्थिती मंत्र देण्यासाठी तो लग्न झाला. एकाएकी तो अदृश्य झाला. चौ बाजूला आपण निरीक्षण करून त्याचं पाहिलं, पण आपल्याला तो कुठेही दिसला नाही. अरे तो बंधू तो ब्राह्मणमध्ये दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात इथल्या मूर्ती दत्त माऊली. काय देवा तुझी कसोटी पाहण्यासाठी पण हे नागनाथ, पण तरी सुद्धा देवा प्रश्न माझे संपलेले अरे ज्या भिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी तू तत्पर झालास, तो भिकारी सुद्धा दुसरा तिसरा कोणी नव्हे. दिलेला मंत्र त्या मंत्राचा उपयोग कोणत्या तऱ्हेने तू करतोय, हीच तुझी कसोटी पाहण्यासाठी ही दत्त माऊली भिकाऱ्याच्या रूपात फिरत आहे. मला देवा भिकारी तोच आहे दत्त माऊली आणि मीच तो भिकारी. पण देवा एकच प्रश्न देता माझ्या मनाला भेटतो असा कोणता आणि तो प्रश्न कोणता काय देवा या अंदाजाची निवड कारण खेळ हे नागनाथ याला सुद्धा करणं. अरे नागनाथ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हे. ऐन होत नारायणाचा अवतार म्हणजे नागनाथ तू हो. ब्रह्मदेवाचं विजयाच्या पाठीने नागिनीला भक्षण करण्यासाठी ती तत्पर झाली. एका वनाच्या झाडाच्या पोकळीत ती बसवली गेली. ऐन होत नारायण भाऊ शिवपानं त्यात प्रवेश केला. वनाच्या झाडाच्या पोकळीत ती बसवली गेली. तुझा जन्म झाला म्हणून हे सारं विश्व तुला वटसिद्ध नागनाथ म्हणून ओळखते. Hare
भिक्षाने मागणार एवढंच देईल तोही मला न देईल तोही मला
सन्माननीय दशावतारी नाट्य कलाकार सदानंद खारगावकर यांनी नाट्य कलाकाराच्या वर्गासाठी